नमस्कार सर्व यूट्यूबकरांना. तर कसे आहात सगळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये. हे बघा, आज का भयानक पाऊस आला होता आणि त्या पावसामध्ये अंशू आणि तन्वीची एवढी मस्ती सुरू होती. ह्या दोघींनाही म्हटलं पावसामध्ये भिजू नका, आजारी पडाल, पण ह्या काही ऐकत नव्हत्या आणि म्हटलं जाऊ द्या, मुलांची हौस असते पाण्यामध्ये भिजण्याची, त्यामुळे मीही जास्त त्यांना थांबवलं नाही. थोडा वेळ म्हटलं जाऊ नका, पण त्यांनी काय ऐकलं नाही. मग म्हटलं ठीक आहे जा. आणि तितक्यात मला ना ह्यांचा फोन आला होता की बघ बाहेर इंद्रधनुष्य किती छान दिसतोय म्हणे, एकदा बघून ये. तर मला ना खालनं काही तो इंद्रधनुष्य दिसतच नव्हता, म्हणून मग आम्ही सगळे गच्चीवर गेलो. सगळे म्हणजे मी एकटेच गेले होते, पण नंतर मुली माझ्या मागणं कधी आल्या मलाच माहिती नाही. आणि एवढा मोठा हा इंद्रधनुष्य होता ना, तो मी फर्स्ट टाईम एवढा मोठा इंद्रधनुष्य पाहिला होता आणि इतका सुंदर दिसत होता, काय सांगू. मला तर खूप वेळ बघावं असं वाटत होतं आणि आम्ही खरंच खूप वेळ हा इंद्रधनुष्य बघत बसलो होतो. आणि वरती गच्चीवरती पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये ह्या मुलींची मस्ती सुरू होती. मग काय, त्यांना काय म्हणताही येत नाही, कारण की आता सध्याला त्यांचे एन्जॉय करण्याचे दिवस आहेत आणि नंतर काय मोठं झाल्यावर तर माहितीच असतं सगळ्यांना. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या बाबा, करू द्या धिंगाणा. आणि थोडं ओलंही झालं ना तर ठीक आहे, त्यांनाही वातावरणाची सवय होऊन जाईल, त्यामुळे मीही जास्त काही थांबवलं नाही. आणि हे बघा, इथे लड्डूची किती मस्ती सुरू होती. त्याच्या बहिणी पाण्यामध्ये उड्या मारत होत्या आणि याला मी कडावर घेतलेलं आणि हा माझ्या कडावर उड्या मारत होता. ह्यालाही पाण्यात एवढी खेळायची हौस आहे, पण मी त्याला काही खाली सोडलं नाही, कारण आत्ता सध्या तर हा खूप लहान आहे. त्याला एवढं एन्जॉय करू देणं हे थोडंसं मुश्किल आहे. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, याला कडावरच उड्या मारू द्या, त्याला काही खाली सोडायला जमणार नाही. मग काय, बराच वेळ मुलींची पाण्यामध्ये मस्ती सुरू होती आणि ह्या एवढा धिंगाणा करत होत्या ना, आमच्या अंगावर पाणी उडत होतं. त्यामुळे आम्ही थोडं लांबच उभं राहिलो आणि त्यांचा धिंगाणा चालू दिला. मग काय, थोड्या वेळाने चहाची वेळ झाली. मग खाली आलो, गरम गरम चहा केला, मस्तपैकी अद्रक इलायची टाकून चहा बनवला आणि चहा पिला. तर तुम्ही पण या सगळेजण चहा प्यायला. आणि असा होता माझा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.